नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, एखाद्या दाव्यामध्ये कैफियत सादर करायला किती मुदत असते? आता याच्या संदर्भात आवश्यक त्या तरतुदी सीपीसी अर्थात दिवाणी प्रक्रिया संहिता यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यामधील तरतुदीनुसार एखाद्या प्रतिवादीला त्याचे समन्स ज्या दिवशी मिळतात त्या दिवसापासून सुरुवातीला 30 दिवसांची मुदत असते, ज्यामध्ये त्याने कैफियत आणि संबंधित कागदपत्र सादर करणं अपेक्षित आहे. आणि 30 दिवसात जर त्याला जमलं नाही, तर ती अजून 60 दिवसापर्यंत मुदत वाढवून दिली जाऊ शकते. म्हणजे समन्स मिळाल्यापासनं जास्तीत जास्त 90 दिवसाची मुदत कैफियत सादर करायला आपल्याकडे असते. जर 90 दिवसात आपण कैफियत सादर करू शकलो नाही, तर त्याच्यानंतर आपल्याला कैफियत सादर करायला मुदत द्या असा अर्ज करता येतच नाही. कारण 90 दिवसाच्या पुढे मुदत देण्याची कोणतीही तरतूद आपल्याकडे कायद्यामध्ये नाही. मग याचा अर्थ असा आहे का, की 90 दिवस उलटून गेले, तर मग कैफियत आपल्याला सादर करताच येत नाही? तर असंही नाही. कारण कसं आहे, कोणत्याही व्यक्तीविरुद्ध जर दावा किंवा एखादं प्रकरण दाखल झालं असेल, तर त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळणं हे नैसर्गिक न्यायतत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि प्रतिवादीला जर कैफियत मांडायला आपण संधी नाकारली, तर त्याला त्याची बाजू मांडायचा जो अधिकार आहे, तो नाकारला असं होईल. म्हणून 90 दिवसाची ही जी कायदेशीर मुदत आहे, ती संपल्यानंतर जर तुम्हाला कैफियत दाखल करायची असेल, तर त्याच्याकरता आपल्याला कैफियत दाखल करायला विलंब का झाला आणि तो विलंब माफ होण्यायोग्य का आहे, हे सविस्तर नमूद करणारा अर्ज आणि त्याच्यासोबत तुमची कैफियत हे दोन्ही दाखल करणं गरजेचं असतं. यामध्ये अजून एक मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे, की समजा 90 दिवस उलटले, तुम्ही कैफियत दिली नाही किंवा कुठला अर्जही दिला नाही आणि समजा वादीने किंवा न्यायालयाने स्वतःहून तुमच्या विरोधात ना कैफियत आदेश केलेला असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जर कैफियत सादर करत असाल, तर तुम्हाला विलंब माफ, त्याच्याबरोबर कैफियत आणि त्याच्याबरोबरच हा जो ना कैफियत आदेश आहे, तो सेटासाइड करण्याकरता म्हणजे बाजूला ठेवायची विनंती करणारा अर्ज सुद्धा दाखल करणं आवश्यक आहे. गेल्या काही दिवसाचा जर आपण एक अंदाज घेतला, तर सर्वसाधारणतः कैफियतीला 2-4 महिने जरी उशीर झाला, तरी हा विलंब माफ केला जातो. त्याच्याकरता आत्तापर्यंत मी जी प्रकरणं हाताळलेली आहेत, त्यावरनं एक अंदाजे ₹10 प्रति दिवस या तत्वाने साधारणतः दंड केला जातो. म्हणजे तुम्हाला समजा 3 महिने किंवा 100 दिवस विलंब झाला असेल, तर प्रति दिवस ₹10 म्हणजे साधारणतः ₹1000 इतका तुम्हाला दंड लावण्यात येतो आणि तो दंड तुम्ही भरलात, की तुमची कैफियत अभिलेखावर म्हणजे रेकॉर्डवर घेण्यात येते आणि मग तो दावा पुढे चालू होतो. पण हे सगळं जर टाळायचं असेल, तर आधी 90 दिवसात कैफियत देण्याचा प्रयत्न करा. 90 दिवसात कैफियत दिली नाही, तर त्याच्यानंतर कोणताही अर्ज करण्यापूर्वी तुमच्या विरोधात काय आदेश झालेत याची आधी माहिती घ्या आणि त्या सगळ्या आदेशांना रद्द करणाऱ्या अर्जासोबत तुमचा विलंब माफीचा अर्ज आणि कैफियत हे एकत्रित दाखल करा. म्हणजे काय, तुम्ही एक गोष्ट केली आणि नंतर तुम्हाला दुसऱ्या गोष्टी पण कळल्या, मग त्याच्याकरता अजून एक तारीख वाया गेली, असं व्हायला नको. म्हणून जेव्हा तुम्हाला अशा गोष्टी करायच्या असतात, तेव्हा आजपर्यंत नक्की काय काय झालंय याची माहिती आधी घ्या आणि त्या सगळ्यांना एकत्रितपणे अर्ज किंवा कैफियत हे सादर करा. म्हणजे पुढच्या 1-2 तारखांमध्ये प्रकरणाचा तो टप्पा हा निश्चितपणे पार होईल. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या मालमत्तेमध्ये समजा काही हिस्सेदारांनी हक्कसोडपत्र केलं असेल आणि त्याच्यानंतर जर भूसंपादन झालं, तर मग काय होतं? आता ह्या बाबतीत आपण हक्कसोडपत्र हे रीतसर केलेलं, नोंदणीकृत आणि वैध आहे असं गृहीत धरूया. आता जर एखादं वैध हक्कसोडपत्र ज्या दिवशी अस्तित्वात येतं, त्याच दिवशी ज्या माणसाने त्या हक्कसोडपत्राद्वारे आपले हक्क सोडलेले आहेत आणि ज्याच्या लाभात सोडलेले आहेत, त्या व्यक्तीला ते हक्क मिळतात आणि हक्क सोडलेल्या व्यक्तीचे हक्क नष्ट होतात. साहजिकच हक्कसोड पत्रानंतर त्या मालमत्तेसंदर्भात काय होतं किंवा काय होत नाही, याच्याशी हक्क सोडणाऱ्या व्यक्तीचा काहीही संबंध उरत नाही. साहजिकच हक्कसोड पत्र झाल्यानंतर जर त्या मालमत्तेचं भूसंपादन झालं, त्याचा मोबदला मिळाला, तर त्यामध्ये ज्याने हक्कसोड पत्र दिलेलं आहे
त्याला काहीही हक्क किंवा हिस्सा मागता येणार नाही. अर्थात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे हक्कसोड पत्र रीतसर, नोंदणीकृत आणि वैध आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे. पण आता दुसरी बाजू लक्षात घेऊया. समजा हे नोंदणीकृत नसेल किंवा वैध नसेल किंवा रीतसर केलेलं नसेल, तर मग काय पर्याय आहेत? तर याचा फायदा किंवा गैरफायदा हक्कसोड पत्र देणारी व्यक्ती किंवा त्याचे वारस हे घेऊ शकतात. कारण जर एखादं हक्कसोड पत्र नोंदणीकृत नसेल किंवा नोंदणीकृत असेल आणि त्याच्यात बऱ्याच कायदेशीर त्रुटी किंवा दोष असतील, तर त्याला आव्हान देण्याचं, ते रद्द करून घेण्याचे अनेक पर्याय हक्कसोड पत्र देणारी व्यक्ती किंवा तिच्या वारसांकडे असतात. म्हणून तुमचं हक्कसोड पत्र जर वैध असेल, त्याच्यानंतर भूसंपादन होत असेल, तर काळजीचं असं काही कारण नाही. पण तुमचं हक्कसोड पत्र जर वैध नसेल किंवा अवैध ठरवलं जाण्याची शक्यता असेल, तर मात्र त्या बाबतीत तुम्हाला थोडासा धोका होऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात तुमचं जे हक्कसोड पत्र आहे, त्याची तपासणी तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याकडनं करून घ्या. आणि सगळ्या बाबींची पूर्तता झालेली आहे ना, याच्यात काही दोष राहून गेलेले नाहीत ना, याची त्यांच्याकडनं खात्री करून घ्या. म्हणजे भविष्यात जाऊन काही त्रासाला सामोरं जायला लागायची शक्यता आपल्याला आजच टाळता येईल. पुढचा प्रश्न आहे, स्वकष्टार्जित मालमत्ता एखाद्या व्यक्तीची असेल आणि त्याला जर 2 पत्नी असतील तर काय होतं? आता सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की आपल्याकडे हिंदू माणसाला एकच विवाह करायला परवानगी आहे. जोवर पहिली पत्नी किंवा पहिला विवाह कायम आहे, तोवर त्याला दुसरा विवाह करता येत नाही. पण आपण चर्चा ही स्वकष्टार्जित मालमत्तेची करत असल्यामुळे आपल्याला वारसा हक्क हा विषय थोडासा बाजूला ठेवायला लागेल. आपण समजा गृहीत धरू, की एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मालमत्ता आहे. त्याचं पहिलं लग्न आहे ते वैध आहे आणि ते असताना सुद्धा त्याने दुसरं लग्न केलेलं आहे, जे साहजिकपणेच अवैध आहे. पण त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता समजा त्यांनी बक्षीसपत्राने किंवा मृत्यूपत्राने या दुसऱ्या पत्नीला किंवा दुसऱ्या पत्नीला आणि तिच्यापासून झालेल्या अपत्याला दिली, तर त्याच्यात पहिल्या पत्नीला काही आक्षेप किंवा हरकत घेता येईल का? तर याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत काहीही करायचे, कोणतेही कृत्य किंवा हस्तांतरण करायचे पूर्ण अधिकार त्या मालमत्तेच्या मालकाला असतात. जोवर त्या मालमत्तेचा मालक काहीच न करता निधन पावत नाही, तोवर त्या मालमत्तेमध्ये वारसा हक्काचा प्रश्नच उद्भवत नाही. पण याच प्रकरणाचं उदाहरण घेऊन समजा एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मालमत्ता आहे आणि ती असताना त्याचं बक्षीसपत्र किंवा मृत्यूपत्र वगैरे न करता त्याचं जर निधन झालं, तर मात्र नियमानुसार वारस जे असतील त्यांनाच त्या मालमत्तेमध्ये हक्क किंवा वारसा हक्क मिळेल. आणि त्या दृष्टीने जर आपण विचार केला, तर जे अवैध लग्न आहे, त्या अवैध लग्नाच्या पत्नीला काहीही मिळायची शक्यता ही अत्यंत धूसर आहे. अर्थात या प्रश्नाला सुद्धा बरेच कंगोरे आहेत, त्या सगळ्याची चर्चा इथे करता येणार नाही. पण सर्वसाधारणतः अवैध लग्नाच्या पत्नीला वारसा हक्कामध्ये काहीही मिळण्याची शक्यता कमी असते, हे एक साधारण तत्व म्हणून आपण लक्षात ठेवू. पण त्याचबरोबर स्वकष्टार्जित मालमत्ता असलेल्या मालकांनी आपल्या मर्जीने आपल्या हयातीत बक्षीसपत्र वगैरेद्वारे किंवा आपल्या निधनानंतर मृत्यूपत्राद्वारे जर अशा अवैध लग्नाच्या पत्नीला ती मालमत्ता दिली किंवा त्यातला काही हक्क किंवा हिस्सा दिला, तर त्याबाबत पहिल्या पत्नीला किंवा वैध पत्नीला आणि तिच्या अपत्यांना काहीही आक्षेप घेता येणं आणि त्याच्यात यश येणं याची शक्यता सुद्धा अत्यंत कमी आहे. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.